चांदी। तर मित्रांनो तुम्ही मूर्तीमध्ये बघू शकता की 57 इयर या मंडळाला झाले स्थापना करून साकीनाका मोहलीचा राजा। आणि यावर्षी यांनी 40 किलोचं सिल्वर बाप्पांना दान केलं आहे। जसं तुम्ही बघू शकता की मुकट, हात वगैरे ही एक यांनी वॉल पेंट केले, सुंदर प्रकारे यांचं डेकोरेशन आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आले मोहली साकीनाका मोहलीचा राजा या गणपतीला। यावर्षी त्यांनी ऑपरेशन सिंदूर अशी थीम केली आहे। तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि डेकोरेशन बघूया कशा प्रकारे केलं ते। चला मित्रांनो आपण आलो आता साकी मोहली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ। तुम्ही बघू शकता आपण साकीनाका मोहलीच्या राजाला आलेलो आणि यावर्षी यांची थीम आहे ऑपरेशन सिंदूर। आणि तुम्ही बघू शकता की इकडे यांनी अशी थीम केली आहे की श्रवण सिंग करून सरदारजीचा एक मुलगा आहे। त्यांनी यावर्षी पहलगाम मालगामध्ये जे सैनिक वगैरे होते आणि त्या सैनिक वगैरे आपले सोल्जर होते त्यांना यांनी हेल्प केलेलं, म्हणजे जसं की खाणे वगैरेची अशी छोटी मोठी त्यांनी हेल्प केली होती। तर अशा प्रकारे साकीनाका मोहली राजा यांची यावर्षी थीम होती। तर बघू शकता तुम्ही जसं काश्मीरला जसं पहलगाम माहोल होता त्या प्रकारे यांनी थीम केली आहे। तुम्ही बघू शकता हे फायटर जेट वगैरे वापस वर बघू शकता तुम्ही, हे सगळं बघू शकता। आणि ही एक यांनी वॉल पेंट केले, सुंदर प्रकारे यांचं डेकोरेशन आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता साकीनाका मोहलीचा राजा या मंडळाचं नाव। तुम्ही मूर्तीमध्ये बघू शकता की 57 इयर या मंडळाला झाले स्थापना करून साकीनाका मोहलीचा राजा। आणि यावर्षी यांनी 40 किलोचं सिल्वर बाप्पांना दान केलं आहे। जसं तुम्ही बघू शकता की मुकट, हात वगैरे पायाचे हे पूर्ण चांदीचं आहे। आणि तुम्ही बघू शकता छोटी बाप्पाची मूर्ती याच्यात गोल्ड आणि मुकुटसुद्धा गोल्डचं आहे। तर या प्रकारे साकीनाका मोहलीचा राजा यांनी यावर्षी 57 इयर होतं आणि सुंदर प्रकारे अशी त्यांनी थीम केली ऑपरेशन सिंदूरची। तुम्ही बघू शकता की ते ड्रोन आलेले, मग त्यांनी आपण ड्रोन उडवले, अटॅक केले आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण थीम दाखवली आहे। तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सुद्धा गणपती बघायला नक्की साकीनाका मोहलीचा राजा।